मंचर नगरपंचायत निवडणूक या निवडणुकीमधील प्रभाग क्रमांक 6 हा प्रभाग क्रमांक 6 सध्या चर्चेचा विषय ठरला आहे। ह्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये अनेक तुल्यबळ उमेदवार यांच्यामध्ये लढत आहे। मात्र प्रामुख्याने मतदारांमध्ये एक नाव समोर येतं, सुहास प्रकाश चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे ते उमेदवार आहेत। आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत। नक्की तर मी प्रथम माझी माहिती करून देतो। मी सुहास प्रकाश चव्हाण, श्रीमती स्वर्गीय सीताबाई दत्तात्रय चव्हाण यांचा नातू। मला राजकारण आणि समाजकारणाचा बाळकडू घरापासूनच मिळालेला आहे। तसा माझा जन्मही याच मायभूमीमध्ये, याच नगरीमध्ये, याच प्रभागामध्ये झालेला आहे। त्यामुळे लहानपणापासून मला या ज्या अडचणी आहेत, या संकटांचा सामना मला इथं पहिल्यापासून जाणवतो। ज्या ज्या गोष्टी आहेत मी ते तुम्हाला सांगेलच, की जसे रस्ते झाले, वीज झाली, किंवा सुरक्षेच्या काही कारणाजून आत्ता वाढलेला बिबट्याचा त्रास वगैरे असेल, किंवा ड्रेनेज लाईनच्या सुविधा इथं खूप महत्त्वाच्या मला वाटतात। आता कसं झालं आहे की साधारणतः आत्तापर्यंत नगरपंचायत होती, आत्तापर्यंत ज्या सुविधा झाल्यात ह्या नगरपंचायतीच्या माध्यमातून झालेल्या आहेत। ही खूप जुनी संकल्पना आहे। आता याच्यामध्ये जे होतं आहे की नगरपंचायत आली त्या पद्धतीने की पुढच्या 15 वर्षाचा विचार करून आपल्याला त्या सुविधा त्याच्यामध्ये उपलब्ध करून द्याव्या लागतील। त्याच्यामध्ये रस्ते रुंदीकरण असेल, अंतर्गत गटारे असतील, त्याच्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक चौकामध्ये CCTV वगैरे, किंवा लाईट गेल्यानंतर की कमीत कमी एखाद्या चौकामध्ये सौर ऊर्जेवर चालणारे बल्ब हे प्रत्येक चौकामध्ये असणे हे काळाची खूप मोठी गरज आहे। आणि मला वाटतं की तुम्ही जर मला असा सहभाग सर्वांनी मिळून दिलाच आणि जर मला निवडून दिलं तर मला वाटतं की या गोष्टी मी सर्व तुमच्या याच्यासाठी पूर्णपणे त्याच्यामध्ये उतरू शकतो। कारण ज्या मानाने इथं त्या उपाययोजना व्हायला लागत होत्या सुरुवातीपासून त्या झालेल्या नाही। जसं आता तुम्ही पाहत असाल की रस्त्याच्या कडेला ठीक आहे, रस्ते आहेत, पण रस्त्याच्या कडेला जी झाडं झुडपं वाढलेली आहेत त्यांची साफसफाई कधी व्यवस्थित वगैरे होत नाही आहे, किंवा इथं सुलभ शौचालय या प्रभागामध्ये कुठंही नाही आहे, महिलांसाठी नाही, पुरुषांसाठीही नाही आहे। आपल्याला लागूनच ह्याच प्रभागामध्ये मार्केट यार्डचा मोठा परिसर येतो, पण सुरक्षिततेच्या दृष्टीने जे वाहन मार्केटमध्ये हे होतात त्यामुळं मुलांना घरी जाण्यासाठी मिनिमम जवळजवळ अर्धा तास कधी कधी ताटकळत थांबावं लागतं। ह्या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजेत। ह्या गोष्टींसाठी निश्चितच काही ना काहीतरी प्रयत्न करायलाच हवेत। प्रभागातल्या समस्या तुम्ही जवळून पाहिल्यात, मात्र या समस्या सोडत असताना तुम्ही येणाऱ्या जर निवडणुकीमध्ये तुम्ही नगरसेवक झालात, कशा पद्धतीने काम करणार आहात? याच्यामध्ये आता सुरुवातीला जे हे झालेले आहेत, बदल झालेले आहेत, आता हे नगरपंचायतीमार्फतच नवीन त्याच्यामध्ये बदल करायला लागतील। पण हे आढावा घेताना 15 वर्ष, जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पुढचा 15 वर्षाचा विचार करून चालावा लागेल की ज्याच्यामध्ये पाणी, आता इथं जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 6 यामध्ये असं आहे की लोकसंख्या जास्त आहे पण मतदारांची संख्या कमी आहे। लोक राहतात त्याच्याबद्दल वाद नाही आहे, पण त्याने होतं काय की जे पाणी आहे ते मुबलक पाणी मिळत नाही आहे, स्वच्छ पाणी मिळत नाही आहे। ह्या गोष्टी खूप मला महत्त्वाच्या वाटतात, त्यासाठी मी निश्चितच अंतर्गतचा प्रश्न पूर्ण करू शकतो। नक्कीच हे होते सुहास प्रकाश चव्हाण, प्रभाग क्रमांक 6 मधून ते महायुतीचे उमेदवार आहेत। या ठिकाणी ते स्थानिक असल्या कारणाने आणि या ठिकाणच्या समस्यांची जाण आहे, त्या कशा सोडवायच्या याबाबत त्यांना ज्ञात आहे। त्यांनी त्या पद्धतीचा विकास आराखडाही तयार केलेला आहे। एकंदरीतच मतदारांच्या पसंतीत पडण्यामागचं कारण ते या ठिकाणच्या समस्यांची जाण असणं असं सांगत आहेत। अमोल जाधव, पुणे सुपरफास्ट, मंचर।